नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागामध्ये एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे. त्याचा प्रश्न असा आहे की अभ्यासामध्ये मन लागत नाही. अभ्यासामध्ये अनेक अडथळे येतात. तर हे अभ्यासातली जी अडथळे कसे दूर करावे आणि अभ्यासात मन लागण्यासाठी मी काय करू, यावर आपण बोलूया. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनातील वाटचालीमध्ये अडथळे, गतिरोधक येतच असतात. फक्त फरक काय आहे? जी माणसं या अडथळ्यांना, या गतिरोधकांना कौशल्याने, शहाणपणाने, योग्य पद्धतीने हाताळतात, ज्यांना अडथळ्यावर मात करता येते, तीच माणसं अपयशावर मात करतात आणि यशाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतात. आणि जी माणसं अडथळे आहेत असं सांगत राहतात, त्याच्यावर योग्य असा उपाय करत नाहीत, आपल्या क्षमता, कौशल्य, शहाणपण वाढवत नाहीत, ते अडथळेच राहतात. बघा, तुम्हाला पोहायला शिकायचं आहे. पाण्याला अडथळा समजलात तर तुम्ही पोहता येणार नाही. जर तुम्ही त्याच पाण्याचा उपयोग करून पोहायला शिकलात तर ते अडथळा तो आनंदाचा विषय होऊ शकतो. म्हणून जे काही अडथळे, कोणकोणते अडथळे तुम्हाला वाटतात अभ्यासामध्ये, जे की तुमचा अभ्यास थांबवतात? अडथळा म्हणजे काय? अभ्यास थांबवतात. मध्ये मध्ये अभ्यास तुमचा थांबतो, त्याला अडथळे म्हणतात. तर ते कोणकोणते अडथळे आहेत तुम्ही लिहून काढा, प्रामाणिकपणे लिहून काढा. जे असतील ते लिहून काढा, छोटे मोठे सगळे लिहून काढा. आणि त्यावरचा योग्य उपाय तुम्हीच लिहून टाका. आणि हे उपाय केले नाहीत तर होणारे दुष्परिणामही लिहून ठेवा. कारण दुष्परिणाम यासाठी लिहायचे असतात, दुष्परिणामाच्या भयाने तरी भय सुद्धा एक अभ्यासाची प्रेरणा असते. म्हणून या परिणामाला तरी घाबरून, कारण परिणामाचा विचार केला की माणूस आपल्या कृती आणि उक्तीमध्ये बदल करतो, आणि कृती आणि उक्तीमध्ये बदल होऊ लागला की अडथळे दूर होऊ लागतात. पहिल्यांदा तुम्हाला हा जो काही अडथळा आहे ते दूर करण्यासाठी तुमची क्षमता वाढवावं लागेल, तुमचं कौशल्य वाढवावं लागेल, तुमचं शहाणपण वाढवावं लागेल. आता तुमच्या कोणकोणत्या क्षमता आहेत? संयम ही एक क्षमता आहे. सहनशीलता ही एक आपली क्षमता आहे. आता संयम आणि सहनशीलता यावर बोलूया. पहिल्यांदा सहनशीलता. आता अभ्यास करत असताना मानसचं दुखते आणि कंबरचं दुखते, अशा पद्धतीत तर दुखू दे, कारण वेदनेतूनच यशाची वाट असते. वेदना सहन करतच आपल्याला यशाचा मार्ग साध्य करावा लागतो. यश साध्य करावा लागतो. यशाच्या दिशेने मार्गक्रमण करावा लागतो. वेदना असल्याशिवाय यश संपादन होत नाही. संघर्ष, अपमान, वेदना,
अडथळे ते जीवनाचे अनिवार्य घटक आहेत. कोणालाही गादी नसते. या शिवाजीराव भोसले हा छत्रपती असं काही नसते. छत्रपतींच्या वाटेमध्ये अडथळे असतातच. तर आता कोणकोणते अडथळे आहेत या संदर्भामध्ये थोडक्यात बघूया. पहिल्यांदा मूड. माझा मूड नाही. माझा मूड असेल तेव्हा अभ्यास करतो, असे काही पोरं बोलतात मला सांगतात. सर, माझा मूड असेल तेव्हाच मी अभ्यास करतो, मूड नाही काय करू, अभ्यासच करत नाही. तुझा मूड कधी येणार आहे? तुझ्या मूडसाठी वेळ थांबतो थोडं. ठीक आहे बाबा, आता आपण वेळ थांबवून टाकावं. एक आजचा सोमवार आहे, मंगळवार उगूच नये. कारण याचा मूड नाही ना, याचा मूड आल्यानंतरच दुसरा दिवस. सूर्य उगवायचं थांबेल का तुम्हाला? तुमचा मूड चांगला होईपर्यंत तुमच्यासाठी कोणीच थांबत नाही. काळ कधीच थांबत नसतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मूड नुसार तर तुम्ही वागायला लागलात, तर मूड नुसार वागणारे एका दिवशी खड्ड्यात जातात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर मी सांगत होतो तर सहनशीलता खूप महत्वाची आहे. आता हे अभ्यास मूड नाही समजा तरी तुम्ही काय करायचं अशा वेळी? एक पेज वाचतो म्हणायचं. एक पेज वाचायचं. एक पेज वाचल्यानंतर म्हणायचं की यावर काय प्रश्न विचारू शकते. थोडं थोडं घ्यायचं. हा, हे प्रश्न लिहून काढायचे. त्या प्रश्नाचं उत्तर येते का बघायचं. अरे, यायला लागले. जेव्हा यायला लागले ही गोष्ट माणसाला आनंद देते. आनंद दिल्याबरोबर मूड तयार होतो. मूड नसणं म्हणजे काय? ताण असणं. मूड नसणं म्हणजे काय? दुःख असणं. मूड नसणं काय? वेदना असणं. मूड नसणं म्हणजे काय? मन कुठेतरी गुंतणं. इकडे यायला तयार नसणं. एक जण म्हणला की सर, माझं मन लागत नाही अभ्यासाला. मी त्याला विचारलं, तुझं मन कुठे लागलंय तरी सांग मला. काही जणांचं कुठेही लागत नाही, हा प्रश्न. आणि हे मन कुठे न लागण्याला सुद्धा काय कारण असतात? ते आतून खूप पोखरलेले असतात. कशातच काही नाही हे त्यांची धारणा झालेली असते. त्यामुळं लक्षात ठेवा, मूड तयार करावा लागतो आणि मूड तयार हा अभ्यासानेच मूड तयार होतो. मग त्यासाठी थोडा वेळ मूड तयार करण्यासाठी काही उपाय सांगतो. थोडस लिंबू पाणी पिऊ शकता, प्राणायाम करू शकता, थोडं गच्चीवर जाऊन फिरत असताना ऑक्सिजन घेणे आणि ऑक्सिजन सोडण्याची प्रक्रिया करू शकता. कारण एनर्जीने मूड येतो आणि ऑक्सिजन हे तुम्हाला एनर्जी देत असतो. पाणी हे तुम्हाला एनर्जी देत असतं. लक्षात आलं. एखादं फळ असेल तर फळ खाऊ शकता. आणि स्वतःला विचार सुद्धा तुम्हाला एनर्जी देतात. भावना तुम्हाला एनर्जी देतात. कल्पना तुम्हाला एनर्जी देतात. फक्त त्या सकारात्मक असल्या. आणि मग स्वतःशी तुम्ही काय बोलता हे खूप स्वतःशी तुम्हाला म्हणावं लागेल की या अडथळ्यावर मात करण्याची क्षमता, कौशल्य, शहाणपण माझ्यामध्ये आहे. मूड किस गली का गलबला, या मूडला आत्ता चांगलं करून टाकतो, अभ्यासाला बसतो, असं म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्या अभ्यासाला बसत असताना सुद्धा काय वाचायचंय आणि का वाचायचं आहे हे प्रश्न विचार. हे प्रकरण आहे समजा, एक पहिलं प्रकरण. ते का वाचायचंय तर ते त्या परीक्षेसाठी 10 मार्काला आहे. आणि त्या प्रकरणामध्ये जे काही कौशल्य सांगितलेले आहेत
जे काही ज्ञान दिलेलं गेलं आहे, जो काही बोध दिला गेलेला आहे, तो तुमच्या जीवन समृद्ध करणार आहे. व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी उपयोग ठरणार आहे. पुढे त्याचा उपयोग मुलाखतीसाठी देखील होणार आहे, परीक्षेसाठी तर होणारच आहे. असा विचार करून ते प्रकरण तुम्ही अभ्यासाला घेतलं पाहिजे. त्याचबरोबर काही मूड काय कधी कधी मूड का लागत नाही माहितीये का? ते जर विषय समजत नसेल तर मूड लागत नाही. तो विषय समजत नसेल तर मूड लागत नाही. समजत नाही म्हणजे काय समजत नाही, तर त्यातले काही शब्द समजत, काही वाक्य समजत नाही. तर त्या शब्दाचा अनेक पर्याय तुम्ही जर शोधले त्या शब्दाला, तर आता समजा एखादा तुम्हाला जर असं सांगितलं, वृक्ष हा शब्दाचं वृक्ष म्हणजे काही कळणं आले समजा, तर त्याचे काय पर्याय? झाड आहे. हा, झाड कळते. वृक्ष कळ, ठीक आहे, मग झाड. तर त्याचे काय पर्याय आहेत ते शब्द ते करा, आणि त्या वाक्याचा काय मिनिंग आहे हे देखील तुम्ही तुमच्या सरांचं मार्गदर्शन घेऊन, इंटरनेटचा उपयोग करून, आणि ते वाचत गेल्यानंतर, ठीक आहे, कोणते वाक्य समजले नाही तेवढे हे करा, आणि ते लिहून काढा वाक्य. आणि मग तुम्ही ते प्रकरण वाचत गेले ना, काही काही शब्दांचे अर्थ कळतात, काही काही शब्दांचे वाक्यांचे अर्थ कळतात. आणि कळणं, लक्षात येणं, समजणं, आकलन होणं, जाणीव होणं, हे सर्व घटक अभ्यासाचा भाग आहे. अभ्यास होणं म्हणजे काय? कळणं आणि लक्षात राहणं. ते अभ्यास होणं म्हणजे काय? तर अभ्यास झालाय म्हणजे काय? तर मला कळलंय हे प्रकरण, मला समजलंय हे प्रकरण, माझ्या लक्षात आलंय हे प्रकरण, आणि माझ्या लक्षात राहिलंय हे प्रकरण, म्हणजे अभ्यास अर्थपूर्ण झाला त्याचा अर्थ आहे. मग या सगळ्या गोष्टीसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आणि कुठल्या तरी चिपडीच्या नादी लागून, कुठल्या तरी चिपड्याच्या नादी लागून तुमचं आयुष्य खराब करून घेऊ नका. लक्षात, कोणत्या तरी फालतू लोकांच्या नादी लागून तुमचं आयुष्य, त्याच्यासाठी तुमचा जन्म झालाय काय हे स्वतःला विचार. कोणाच्या याच्या नादी लागायचं, त्याच्या नादी लागायचं, याच्यासाठी तुमचा जन्म झालाय काय? हा विचार स्वतःला विचारा. विचारा थोडं. तर काही गोष्टीला तुम्हाला दूर ठेवावं लागेल. मोबाईलचा वापर केल्यानं नापास होत नाही तुम्ही. मोबाईलचं व्यसन लागल्यानं नापास होऊ शकतो. आता मोबाईलचं व्यसन लागणं म्हणजे काय लागणं? कृत्य मोबाईल शिवाय जगता न येणं, तेच सोबत सतत राहणं, तेच त्याच्यावरचेच सोशल मीडियातून येणारे मेसेज बघणं, मेसेजला उत्तर देत राहणं. लक्षात आलं? तुम्हाला त्याच्यातून एक मार्ग सांगतो. ठीक आहे, तुम्ही आता काही जण म्हणतात नाही सर आता मी सोडू शकणार ते. ठीक आहे, मग असं करू शकता तुम्ही. त्याचा उपयोग अभ्यासासाठी करू शकता, त्याचे व्हिडिओ ऐकण्यासाठी करू शकता. त्यातले अभ्यासाचे ऑडिओ व्हिडिओ आहेत ते ऐकू शकता. त्यावरचं अभ्यासाचं साहित्य आहे ते शोधून अभ्यास करू शकता. त्याचबरोबर जे काही तुमचे मित्र आहेत, तर त्या मित्रांना मी काय तुला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे उत्तर तू दे. तू काय मला प्रश्न विचार, त्याचे मी उत्तर देतो. अशा पद्धतीचा एक खेळ करू शकता तुम्ही काही वेळ, त्याच्यातून बाहेर येण्यासाठी. म्हणजे आता मार्गच ते आहे, त्याच्यासाठी मार्ग सांगायचा. तर मोबाईलचा वापर हा अभ्यासासाठी करणं हा अभ्यासाचाच भाग आहे. त्याचबरोबर आता मनोरंजन माणसाला हवं आहे. थोडा वेळ संगीत ऐकणं, थोडा वेळ नृत्य बघणं, थोडा वेळ गाणे ऐकणं,
थोडा वेळ मोटिवेशनल स्पीच ऐकणं, हे सुद्धा अभ्यासाला पूरक गोष्ट. पण तेच करण्यासाठी 24 तास त्याच्यातच राहू नये ना. गप्पा मारणं, थोडा वेळ ठीक आहे. मनामध्ये काही विचार येतात, भावना येतात, कल्पना येतात, ते कोणाला तरी सांगावं वाटतं. ते सांगून मोकळं व्हा आणि त्याच्यासाठी मेसेज करत बसू नका. बोलून मोकळं व्हा. बोललं तरी मोबाईल तुमचा रेकॉर्डिंग होणार नाही याची काळजी घ्या. WhatsApp कॉल करा. कारण पुन्हा त्यानं रेकॉर्ड केलं तर किंवा केलो म्हणला तर तुमच्या डोक्यामध्ये ताण येतो. कारण माणूस कोणासाठी संदर्भात तरी बोलते. काहीतरी नको तेही बोलते. अशा वेळी मग त्याचा दुष्परिणाम होईल या बोलण्याचा, असं वाटल्यानं देखील तुमच्या त्याचा अभ्यासावर मग परिणाम होतो. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट म्हणजे ध्येयहीन मित्र सर्कल, ज्यांना कुठलेच ध्येय नाही. पतंग तुटलेल्या दोरा तुटलेल्या पतंगासारखी अवस्था झालेली आहे. होकायंत्र नसणाऱ्या जहाजासारखी अवस्था झाली. काही दिशा नाही. कुठे कोण्या दिशेला जायचं भान नाही. एक मुलगा एका रस्त्यावर उभा राहिलेला होता. आणि तो विचारत होता, हा रस्ता कुठे जातो, हा रस्ता कुठे जातो, हा रस्ता कुठे जातो, एका आजोबाला. त्यांनी सांगितलं, तुला कुठे जायचं? नाही, मला काय कुठे काय जायचं काय नाही, कुठे गेलं तरी जमते मला. तर तू कुठेही गेला तरी जमत असेल तर मग कुठल्याही रस्त्यानं जा, तुझा शेवट ठरलेलाच आहे विनाशाचा. याच्यातून एक लक्षात ठेवा, म्हणून माणसाला कोणत्या मार्गाने जायचं, पण एखादा मार्ग तरी त्या मार्गाने तुम्हाला जावं लागेल, त्या मुक्कामाला तुम्हाला जायचं आहे. म्हणून यासाठी तुम्हाला कोणत्या दिशेला जायचंय त्या दिशेला जाणारी, सातत्याने जाणारी, मन लावून त्या दिशेने वाटचाल करणारे मित्र तुम्ही निवडा. त्यांच्या संपर्कात राहा, त्यांच्या सहवासात राहा. हे गावावरून वळून टाकलेल्या च्या बाजूनं राहू नका. त्यांची साथ सोडून द्या. नसेल तर तुमचीही अवस्था तशीच होऊन जाणार आहे. कारण कुठे जन्मावं, कोणाच्या पोटी जन्मावं तुमच्या हातात नसलं तरी कोणाच्या सोबत राहावं हे देखील तुमच्या हातात बहुतांश प्रमाणात आहे. म्हणून या ध्येयहीन मित्रांचा किंवा जे मित्र तुम्हाला अभ्यासापासून दूर नेतात, बस रे अभ्यास अभ्यास करून काय फायदा आहे, अभ्यासात लय अभ्यास महत्वाचा आहे की, मित्रापेक्षा लय अभ्यास महत्वाचा आहे की. हा, मग आम्ही नको, मग अभ्यासच घेऊन बस. मग नाही नाही नाही, चल आजच्या दिवस म्हणत 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 सत्यानाश करून टाकून देतो. म्हणजे असं सत्यानाश करणाऱ्या, तुम्हाला ध्येयापासून दूर नेणाऱ्या, अभ्यासापासून दूर नेणाऱ्या, तुम्हाला नकारात्मक गोष्टीचं व्यसन लावणाऱ्या, घातक गोष्टीचं व्यसन लावणाऱ्या मित्रांपासून तुम्हाला दूर राहावं लागेल, तर तुमचा आयुष्याचा विनाश जे होणार आहे तो थांबेल. आता जे काही वातावरण आहे, रूम मधलं वातावरण, तर त्यासाठी स्वच्छता आणि टापटीपपणा या दोन गोष्टी रूम मध्ये तुम्हाला ठेवावं लागेल अभ्यासाच्या. किंवा बसण्यापुरती जागा तरी तुम्हाला स्वच्छ ठेवावी लागेल. एक दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं शरीर स्वच्छ ठेवावं लागेल. शरीरातले सगळे घटक स्वच्छ ठेवावे लागेल. मन स्वच्छ ठेवावं लागेल. मनात नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पनेनं मन अस्वच्छ होत असते, अशुद्ध होत असते. अशुद्ध जर मन झालं, सगळीकडे नैराश्य दिसायला लागते, उदासीनता दिसायला लागते, मग अभ्यासात मन लागेल. मन स्वच्छ करण्यासाठी ध्यान, प्राणायाम, योगासन, चांगले विचार, शुभ संकल्प, सेल्फ टॉक चांगला सकारात्मक विचाराचा, विपश्यनेची साधना, योग साधना याकडे तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल हे या मन साफ करण्यासाठी. आणि मग तुम्हाला स्वच्छ मनातलं वातावरण जर प्रसन्न असेल, मन प्रसन्न असेल, तर सगळं प्रसन्न वाटायला लागू शकतं.
तर त्यासाठी दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्वच्छतेकडे जसं लक्ष देणं गरजेचं आहे, तसं रूम मधील पुस्तकाची स्वच्छता, टेबलची स्वच्छता, रूम मध्ये फरशीची स्वच्छता, ह्या सगळ्या स्वच्छतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टापटीपपणा जे जे वस्तू ज्या ठिकाणी ठेवली त्या ठिकाणी तुम्हाला ठेवावं लागेल. प्रत्येक वस्तूला एक जागा द्यावं लागेल. वही या ठिकाणी, पेन या ठिकाणी, पुस्तक या ठिकाणी, बॅग या ठिकाणी, बॉटल या ठिकाणी, पाणी पिण्याची. म्हणजे असे त्या वस्तूला एक जागा तुम्हाला द्यावी लागेल. तरच तुमचं म्हणजे ती वस्तू तेव्हा सापडून तुम्हाला अभ्यासाला मन लागायला मदत होत असते. नाहीतर वस्तू शोधणं बऱ्याचदा काय होतं आपल्याला वस्तू सापडली नाही, मूड खराब होतो. मग अभ्यासाचा वेळ वाया जातो मग. मग ताण येतो मग, घाई होते मग. मग पुन्हा अभ्यासाचा मूड राहत. तर त्यासाठी जिथल्या वस्तू जिथं घेऊन बरं एखादं पुस्तक सापडलं नाही त्यावेळेस दुसरं पटकन दुसरा अभ्यास सुरू करा. ताण घेऊन उपयोगाचा लक्षात. आणि तुम्हाला जरी आळस आला तर थोडा वेळ विश्रांती घेऊ शकता. ठीक आहे, आळस आला ना, विश्रांती करू शकता. विश्रांती नसेल तर मग स्वच्छ वातावरणात गच्चीवर थोडंसं बाहेर थोडंसं फिरू शकता, प्राणायाम करू शकता, थोडा ध्यान करू शकता, पाणी पिऊ शकता, थोडंसं लिंबू पाणी पिऊ शकता. मग थोडा वेळ परत मग अभ्यासाला. आळस आला म्हणूनच झोपून फक्त झोपूनच राहणे किंवा बाहेर निघून जाणे, मग पुन्हा जितका आळस आला तुम्ही मात केली नाही तितका तितका आळस येत राहतो. टाळाटाळ करणं म्हणजे अभ्यासाला टाळणे म्हणजे अपयशाला कवटाळणे असते. पण म्हणून अभ्यासाची टाळाटाळ करत असाल तर तुम्ही नक्की सांगतो तुम्ही तुम्ही अपयशाला कवटाळत आहात. म्हणून अभ्यासाला कवटाळा तरच यश तुम्हाला कवटाळेल. घडताना आणि घडवताना काही संघर्ष सहन करावं लागते. घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं, भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मन नसतं. कधी उपाशी राहावं लागतं. स्वयंपाक करता आला नाही, गॅस संपला, काही कारण झालं तर उपाशी राहावं लागतं. त्यात पण पिरियड बुडवायचा नाही, अभ्यास बुडवायचा नाही. हा संकल्प केला तर तुम्ही त्यावर मात करू शकता. तर मित्र, या महत्वाच्या गोष्टी जे काय त्यासाठी टाइम टेबल तयार करणं हे अभ्यास होण्यासाठी फार महत्वाची गोष्ट. कधी कधी मी आता काय करू हा असा विचार करण्यातच बराच वेळ, काय वाचू, आता मी काय करू, त्या काय वाचू या विचारातच वेळ निघून जातो. तर तुम्ही जर त्या टाइम टेबल केला, त्या विशिष्ट विषयाला विशिष्ट वेळ दिला आणि तुमचं टार्गेट लिहून टाकलं आणि टार्गेटावरच लक्ष केंद्रित करू नका, तर टार्गेटकडे जाणारी जी काही वाटचाल आहे त्यावरही लक्ष केंद्रित करा. प्रक्रिया, प्रोसेस डेव्हलपमेंटचा आणि प्रोसेस प्रक्रियेचा फार जवळचा संबंध असतो. किंवा डेव्हलपमेंट ही झालं म्हणजे मी डेव्हलपमेंट समजत असाल तर त्यासाठी ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागेल. प्रोसेस फॉलो न करता, प्रोसेस फॉलो केलं नाही तर यश तुमच्या जवळ येत नाही. म्हणून त्यासाठी जो वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी जर निग्रह करावं लागतं, निश्चय करावा लागतो की अभ्यासातच मला राहायचं आहे. अभ्यासाच्या पूरक बाबी असतील, प्राणायाम, ध्यान, धारणा असेल किंवा विपश्यनेची साधना असेल किंवा सकारात्मक वाचन असेल, यासाठी थोडा वेळ द्या. आणि मग अभ्यास तो सुद्धा अभ्यासच आहे, तुमच्या यशाचा साठीच आहे हा देखील अभ्यास, थोडा वेळ व्यायाम सुद्धा. आणि मग दृढ निश्चय करायला तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. मग ही दृढ संकल्प, तशी शपथ तुम्हाला आतूनच घ्यावं लागेल. कारण सगळं घुमेंगे नाचेंगे फिरेंगे म्हणलं तर भीक मागत फिरावं लागेल, नाही ही गोष्ट लक्षात ठेवा.
हा. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष, नको त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून घडण्याचा मार्ग वेदनादायी असला तर तोच पिढ्यानपिढ्या तुम्हाला वैभव निर्माण करून देणारा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि प्रेरणादायी विचाराचं वाचन तुम्हाला मोटिवेशन करतं, मूड तयार करतं. म्हणून मी आता सांगितलं की तुकोबारायांचं वचन, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, किंवा मी हे लिहून ठेवा, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होऊ शकते. हे लिहून ठेवा. ओले ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते, तर अभ्यासाच्या बळावर तुम्हाला जे काही साध्य करायचे ते साध्य करू शकता. तर ह्या प्रेरणादायी विचाराचा, प्रेरणादायी विचाराने भारावून जा. अभ्यास, झपाटलेपण, निश्चय, आत्मविश्वास आणि त्या अभ्यासाशी चिटकून राहणं, ग्रंथाशी समर्पित, ग्रंथ वर प्रेम करणं आणि समर्पित होऊन अभ्यास करणं, त्यासाठीच माझा जन्म झालेला आहे, अशा पद्धतीनं लोक मजा करत असताना तुम्हाला अभ्यासामध्ये राहावं लागेल. तरच तुम्ही यशाच्या शिखरावर गेलेले दिसाल. नाहीतर यानं चल म्हणला तिकडे निघाला, त्यानं तिकडे चल म्हणला तिकडे निघाला, त्याचा फोन आला बसला बोंबलत किती वेळ बोलत, त्याचे मेसेज करत बसला, थकून जाते मेसेज करून करून, आणि मग झोपी जाते अजून. तर असं जर करत बसला तर आयुष्य वाया जाते. आणि मग तुम्हाला कोणीही, मग अपयशी माणसाला, निष्क्रिय माणसाला, आळशी माणसाला सन्मान मिळणार नाही, वैभव मिळणार नाही. या गोष्टीची जाणीव ठेवून अभ्यासावर प्रेम करत करत वाटचाल करा. आणि तुम्हाला मी जरी तुम्हाला काही गोष्टी, तुम्हाला मनोरंजन करण्यासाठी मी बोलत नाही, तर तुमचा जीवनाचं यशाची इमारत उभारण्यासाठी जी मानसिकता लागते, ती मानसिकता तयार करण्यासाठी बोलतो. आणि ही मानसिकता एकदा तुम्हाला यशस्वी तयार झाली तर जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला यशापासून रोखू शकत नाही. मित्रांनो, मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला की आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, या राष्ट्राचा हिताचा एक घटक बनण्यासाठी, एक या देशामध्ये सन्मानानं तुम्हाला जगण्यासाठी, आत्मविश्वासानं वावरण्यासाठी, आणि कुणाचे डोळ्यात डोळे घालून तुम्हाला बोलता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, यासाठी तुम्हाला घडून घ्यावं लागेल, यशस्वी व्हावं लागेल. यासाठी हे सगळं बोलतोय. तर त्यासाठी तुम्ही मला तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. माझा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो, 9767704604. तर आणखीन काही महत्वाचे पैलू तुम्हाला जर वाटले तर याशिवाय काही तुमच्या अडचणी असतील, अभ्यासामध्ये मन लागत नाही तर काय करू, तर त्यावर प्रश्न विचारा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. धन्यवाद.